रोमन संख्या हा 2018 या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, तसेच हा 2015 या TETमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. तर रोमन संख्या याविषयी अनेकदा प्रश्न विचारण्यात आले, तर अतिशय साधा प्रश्न आणि 1 मार्क देऊन जाणारा फिक्स प्रश्न. तर आज आपण पाहू रोमन संख्या याविषयी माहिती. तर फक्त तुम्ही या रोमन संख्या लक्षात ठेवा की 40, त्यानंतर 50, त्यानंतर 100, 200, 300, त्यानंतर 400, त्यानंतर 500, 600, 700, 800, त्यानंतर 900, त्यानंतर 1000. तर फक्त तुम्ही या लक्षात ठेवा की बाकीच्या तर सर्वांना माहीत आहेत की 40 म्हणजेच XL आणि 50 म्हणजेच L, त्यानंतर 100 म्हणजे C, 200 म्हणजे CC, 300 म्हणजे CCC, त्यानंतर 400 या ठिकाणी आता 400 लक्षात ठेवा की 400 नंतर D येते, म्हणून 400 म्हणजे CD आणि 500 म्हणजे D. तर 600 म्हणजे DC, D नंतर C लिहिले तर ते 600 होतात. तर 700 म्हणजे DCC, 800 म्हणजे DCCC आणि 900, आता 400 प्रमाणेच 900 या ठिकाणी CM. तर CM, तर 1000 म्हणजेच M. तर या ठिकाणी फक्त तुम्ही या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा की 900 म्हणजे CM येतात, त्यानंतर 1000 म्हणजे M आणि 400 म्हणजे CD. तर D नंतर जर C लिहिले तर ते 600 होतात, पण D नंतर Dच्या अगोदर C लिहिले तर ते 400 होतात. त्यानंतर 40 मीन्स XL आणि 50 म्हणजेच L. तर जेव्हा आपण दुकानमध्ये टी-शर्ट घेतो तेव्हा XL पाहूया किंवा L पाहूया. तर XL म्हणजे कमी होणार आणि L म्हणजेच जास्त, म्हणजे 50 म्हणजे L आणि XL म्हणजे 40. तर या सर्व रोमन संख्या तुम्ही लक्षात ठेवा, तर यावर सर्व प्रश्न आपल्याला सोडवता येतील. तर हा प्रश्न 2018ला विचारण्यात आलेला प्रश्न की रोमन संख्याच्या संदर्भात विसंगत पर्याय कोणता? CD अधिक C. तर या ठिकाणी DC असते तर 600 झाले असते, मग CD म्हणून 400 अधिक C म्हणजे 100. तर 400 + 100 किती होतात? 500. पर्याय क्रमांक 2 C गुणिले V. C म्हणजेच किती? 100 गुणिले V म्हणजे 5. C गुणिले V किती येणार? 500. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 M वजा C. M म्हणजेच किती? 1000 वजा C 100. तर 1000 वजा 100 किती येणार? 900. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 M भागिले 2. तर 2 रेषा म्हणजे 2. तर 1000 भागिले 2 बरोबर 2 बे 5 10, उरले 2 शून्य 500. तर तिन्ही पर्याय हे 500 तर विसंगत पर्याय हा 900, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 विसंगत पर्याय हा पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील एक प्रश्न पाहू की हा प्रश्न 2015ला विचारण्यात आलेला की I छेद C भागिले V गुणिले L गुणिले M बरोबर किती? TET 2015ला विचारण्यात आलेला हा प्रश्न. तर या ठिकाणी I म्हणजेच 1 आणि C म्हणजे 100. तर भागिले फी म्हणजे 5 आणि गुणिले ब्रॅकेटमध्ये 50, L म्हणजे 50 आणि गुणिले M म्हणजेच 1000. त्यानंतर आता 1 छेद 100 तर भागिले 5 या ठिकाणी व्यस्त होईल. 5 खाली येणार, 1 वर. 5 खाली काय नाही म्हणजे 1 असतात. तर भागाकाराचे गुणाकार करत असताना व्यस्त होणार, 1 वर जाणार आणि खाली 5 येणार, म्हणजेच 1/5 होईल. भागाकारातले गुणाकारात केले आपण. तर L म्हणजे 50 आणि M म्हणजे
1000 जशास तशी. तर जेव्हा 1ने 50 गुणिले 1000ला गुणाकार केला तर 50 गुणिले 1000 वर राहतील आणि खाली 100 गुणिले 5 म्हणजेच 5 गुणिले 100 कसे लिहा तुम्ही 100 गुणिले 5. तर भागाकार केला हा 0 हा 0 हा 0 हा 0 कट झाला. 5 1 5 5 दोन्ही 10. 50 गुणिले 2 किती होतात? 50 गुणिले 2 100. 5 दोन्ही 10 आणि हा 0 100. 50 गुणिले 2 100. 100 म्हणजेच काय? तर सी पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर येणार. तर 1 मार्क फिक्स देऊन जाणारा हा प्रश्न.